हॅलो. हाय मुलांनो. तर कशा आहात तुम्ही सगळे? हो ना? मी अपेक्षा करतो सगळे एकदम मजेत असाल. तर मुलांनो, माझं नाव आहे चिराग धीवर आणि ट्रिपल आय टी श्री सिटी कॉलेजचं कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग बी-टेक थर्ड इयर स्टुडंट आहे. तर तसं मी राहायला महाराष्ट्र मुंबईतच आहे. पण आता शिक्षणासाठी मी इकडे आंध्र प्रदेशमध्ये श्री सिटीला आहे. तर मुलांनो, हे झालं माझ्याबद्दल इंट्रोडक्शन आणि आता आपण सुरू करूया जो आपला टॉपिक आहे, जो आपला चॅप्टर आहे आजचा, हो ना? तो. तर जसं की तुम्ही बघू शकताय, की जो टॉपिक आहे आपला आजचा, तो आहे बायनॉमियल थिअरम. ठीक आहे? तर ह्या टॉपिकचं म्हणजे जे स्टुडंट्स आपल्याला आधीपासून फॉलो करतायत, त्यांना माहिती आहे, की आपण काय फ्लो फॉलो करतो, राइट? आपण आधी जे पण टॉपिकची बेसिक थिअरी आहे, ती बघणार आपण, हो ना? एका स्पेसिफिक पॉइंटपर्यंत, राइट? आणि जसं आपण त्या पॉइंटला रीच होतो, म्हणजे स्पेसिफिक आपण थिअरी कंप्लीट केली, की त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड जे पण क्वेशन्स असतील आपले, ओके? जे पण क्वेशन्स असतील आपण ते सॉल्व्ह करणार. म्हणजे जी एक्सरसाइज आहे ती. मग एक्सरसाइज सॉल्व्ह केल्यानंतर जो पुढचा कॉन्सेप्ट आहे तो आणि पुढचा कॉन्सेप्ट सॉल्व्ह करून झालं, की परत त्याच्यावरती बेस्ड जे पुढचे एक्सरसाइजेस आहेत आपली ती. तर हा जो चॅप्टर आहे मुलांनो, हा आपला खूप छोटा चॅप्टर आहे बायनॉमियल थिअरम. हो ना, जसं तुम्ही बघू शकता यामध्ये लिटरली फक्त आपल्याकडे एक एक्सरसाइज आहे, एक्सरसाइज 7.1 आणि जी त्यानंतर आपल्याला जी मिसलेनियस एक्सरसाइज दिली आहे त्यांनी 6 प्रश्नांची ती. तर टोटल नंबर ऑफ क्वेशन्स जे आहेत त्या टॉपिकमध्ये ते आहे 20 क्वेश्चन. ठीक आहे. पण यामध्ये जे एक्सपान्शन वगैरे आहे ते सगळं लक्ष देण्यासारखं आहे आणि आपण यामध्ये चूक वगैरे करणं अफोर्ड करू शकत नाही. ठीक आहे. सो जे पण कॅल्क्युलेशन्स आहे, जो पण फ्लो आहे चॅप्टरचा ना, जे पण इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत ते आपण आजच्या याच्यामध्ये लेक्चरमध्ये डिस्कस करण्याचा ट्राय करूयात आणि एकदा ते झालं, की आपली जी एक्सरसाइज आहे आपण ती सुरू करूयात. ठीक आहे? चलो. तर मुलांनो, बायनॉमियल थिअरम, ठीक आहे? तर बायनॉमियल थिअरम जसं आपण बघू शकतो, हा आपला वर्ड जो आहे, हा फॉर्म होतो 2 शब्दांनी, राइट? थिअरम म्हणजे आपल्याला माहिती आहे काय, जे आपण प्रूव्ह करतो किंवा जी पर्टिक्युलर स्पेसिफिक आयडेंटिटी आहे कुठल्याही गोष्टीची ती. आणि बायनॉमियल जो शब्द आहे, हा तर आपल्याला माहिती आहे, राइट? आपण भरपूर बायनॉमियल बघितलेले आहेत आत्तापर्यंत, हो ना? आपले जे पण अर्लियर क्लासेस होते त्यामध्ये. आपल्याला जसं स्क्वेअर्स फाइंड करायचे, क्यूब्स फाइंड करायचे हो ना, आपल्याकडे ए प्लस बी, ए मायनस बी. हे काय होतं? हे होतं आपलं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, राइट? म्हणजे ए प्लस बी इंटू ए मायनस बी. ही काय आयडेंटिटी आपली ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. किंवा आपण अजून वेगवेगळ्या आयडेंटिटीज बघितल्यात हो ना. आपण ए प्लस बीचा स्क्वेअर बघितलाय. आपण ए प्लस बीचा स्क्वेअर काय असतो? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. परत आपण ए मायनस बीचा स्क्वेअर बघितलाय. ए मायनस बीचा स्क्वेअर काय असतो? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर? मग अजून काय बघितलंय आपण? क्यूब्स बघितल्यात, राइट? ए प्लस बीचा क्यूब. ए प्लस बीचा क्यूब काय असतो? ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. राइट? हे सगळे बायनॉमियल्सची जी आयडेंटिटी आपण ही बघितली. सो जेव्हा पण आपल्याकडे पॉवर्स असतात हो ना नंबरचे, जसं एक्झाम्पल घेऊयात आपण. सपोज तुम्हाला मी सांगितलं, की मला 99 स्क्वेअरची व्हॅल्यू सांगा. तर काय करणार आहे आपण? 99 स्क्वेअरच्या तर मला जर व्हॅल्यू काढायची, तर एक तर ऑप्शन असतं, की तुम्ही 99 इंटू 99 करा हो ना मल्टिप्लिकेशन प्रॉपरली. 9 इंटू 9 81, 9 इंटू 9 परत 81, 89 प्लस समथिंग समथिंग आणि आन्सर काढा. दुसरी आपण जी मेथड शिकलोय ती काय? की जेव्हाही मला कुठल्या नंबरचा स्क्वेअर पाहिजे, मी त्याला काय फॉर्मॅटमध्ये स्प्लिट करू शकतो? त्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्मॅटच्या थ्रू करू शकतो. सॉरी, त्याला ए मायनस बीचा होल स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये करू शकतो, राइट? आता सपोज जसं माझ्याकडे नंबर आहे 99, ओके? तर 99 या नंबरला मी कसं लिहू शकतो? 99 ला मी लिहू शकतो, राइट? 100 मायनस 1चा स्क्वेअर, राइट? तर ए मायनस बीचा स्क्वेअर. तर हा आन्सर मी सोप्या पद्धतीने कसा काढू शकतो? मी 100चा स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे? आणि मग याच्याने मला आन्सर जो भेटेल तो भेटेल मला 99 स्क्वेअरची व्हॅल्यू, राइट? तर आता हा झाला 99 स्क्वेअर. जर तुम्हाला मी क्यूब विचारला, ठीक आहे, मी तुम्हाला विचारलं मला 98 क्यूबची व्हॅल्यू सांगा. तर 98 क्यूबची व्हॅल्यू काय येणार आहे आपली? 98 क्यूबची व्हॅल्यू येईल, आपण लिहू शकतो 100 मायनस 2चा होल क्यूब.
ही काय आयडेंटिटी झाली? ही आयडेंटिटी झाली आपली ए मायनस बीचा होल क्यूब, राईट? आणि ए मायनस बीचा होल क्यूबची आन्सर काय येणार आहे माझा? हा येईल माझा ए क्यूब प्लस बी क्यूब मायनस 3ab ए प्लस बी, राईट? ही झाली आयडेंटिटी, राईट? मग याला आपण ओपन अप करतो. मग सेम वे मध्ये जर मी तुम्हाला सांगितलं चला 98 ची पॉवर 4 करा, तर याला काय लिहिणार आपण? 100 मायनस 2 ची पॉवर 4, राईट? आता हे तर झालं मुलांना छोट्या व्हॅल्यूज साठी ना, जिकडे जिथपर्यंत आपल्याला फॉर्म्युलाज माहित आहे. पण सपोज तुम्हाला कुठल्या कंडिशन मध्ये एकदम भयंकर हाय व्हॅल्यूज दिल्या, ठीक आहे, आणि तुम्हाला सांगितलंय की तुम्ही ह्या व्हॅल्यूजचं एक्सपान्शन सांगा मला, किंवा हे जे व्हॅल्यूज आहेत तुम्ही मला याचं सोल्युशन सांगा. म्हणून 98 ची पॉवर मी तुम्हाला 32 दिली आणि मी तुम्हाला विचारलं की मला तुम्ही याच्यातले एक स्पेसिफिक टर्म सांगा, तर काय करणार तुम्ही, कसं करणार, राईट? तर ही जी गोष्टी आहेत ना, जिथे पण आपल्याकडे ए प्लस बी ची पॉवर एन किंवा ए मायनस बी ची पॉवर एन अशा टाईपचे प्रश्न, इथे या जी डिफिकल्टी आहे आपण याला ओव्हरकम करतो एक्सपान्शन घेऊन या टर्मचं. आणि एन जो असतो इकडे, एन असतो आपला इथे तर इंटिजर किंवा रॅशनल नंबर. आणि हा जो आपला एक्सपान्शन असतो ना मुलांनो, हा याला आपण म्हणतो बायनॉमियल थिअरम, ठीक आहे? याला आपण म्हणतो बायनॉमियल थिअरम. चला, तर मी एक्सपेक्ट करतो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, हो ना? आता हे बघा इकडे लेफ्ट साइडला बघूयात आपण. आपल्याला ब्लेस पास्कल यांचा फोटो दिलेला आहे, ओके? तर याच्यापासून आपण पास्कलचा जो ट्रायंगल आहे आपण तो बघणार आहोत, तो शिकणार आहोत, ओके? आता जे एक्सपान्शन आपण वरती बघितले होते, हो ना, ए प्लस बी ची पॉवर 1, ए प्लस बी चा स्क्वेअर, त्याचा क्यूब, त्याची पॉवर 4, हो ना? तर त्यात कळतं की जे टोटल नंबर ऑफ टर्म्स आहेत त्या एक्सपान्शन मध्ये, तो इंडेक्स पेक्षा मोठा आहे, हो ना? जसं माझ्याकडे एक्सपान्शन आहे ए प्लस बी चा स्क्वेअर, तर यामध्ये इंडेक्स काय माझी? इंडेक्स आहे 2, पण नंबर ऑफ टर्म्स किती होते माझे त्या एक्सपान्शन मध्ये? 3, बरोबर? तर जी पॉवर असते तुमची फर्स्ट क्वांटिटीची जी आहे ए, ती 1 नी डिक्रीज होत जाते, आणि जी पॉवर आहे तुमची सेकंड क्वांटिटी बी ची, ती इन्क्रीज होत जाते 1 सक्सेसिव्ह टर्म्स, ठीक आहे? म्हणजे सपोज माझ्याकडे फर्स्ट टर्म आहे ए ची पॉवर 4 आणि बी ची पॉवर 0, तर नेक्स्ट मध्ये काय येणार आहे? नेक्स्ट टर्म मध्ये ए ची पॉवर होईल 3, बी ची पॉवर होईल 1. हा, आता ए चं ऑब्झर्व करा. ए चं काय झालं? 4 पासून गेला 3 वर, म्हणजे काय झालं? डिक्रीज झालं 1. आणि बी ला नोटीस करा. बी मध्ये काय झालं? बी गेला 0 पासून 1 ला. याच्यात काय झालं? याच्यात झाला इन्क्रीज बाय 1. ओके? सो हा एक्सपान्शन मधली एक छोटीशी गोष्ट आहे जी आपल्या लक्षात ठेवायची. आणि दर टर्म मध्ये एक्सपान्शनचा, ठीक आहे, जी सम ऑफ इंडायसेस असणार आहे, ठीक आहे, जी तुमची सम ऑफ इंडायसेस असेल ऑफ ए अँड बी, ती असणार आहे आपली सेम आणि इक्वल टू इंडेक्स ऑफ ए प्लस, ठीक आहे? हे मी जे बोललोय आता, हे आपण पुढे जसं प्रोग्रेस करू तसं तसं तुम्हाला ही बेटर वे मध्ये कळून, ठीक आहे? पुढे मूव्ह करूया. आता जे कोएफिशियंट्स येतात आपले, आपण त्या एक्सपान्शन त्यांना आपण आता अरेंज करूया, ठीक आहे? मी स्क्रीनची साईज थोडीशी मोठी करतो म्हणजे मला लिहायला सोपं पडेल. ऑलराईट, चलो. तर हे बघ, इंडेक्स इंडेक्स जेव्हा 0 आहे, म्हणजे ए ची पॉवर 0, ठीक आहे, ए प्लस बी ची पॉवर 0, तर कोएफिशियंट काय येणार आहे? कोएफिशियंट येईल 1. जर इंडेक्स 1 घेतली तर ए ची पॉवर काय येणार आहे? ए ची पॉवर येईल 1, बी ची पॉवर येईल 1. जेव्हा स्क्वेअर घेतला तर ए चं काय येणार आहे? ए स्क्वेअर, कोएफिशियंट काय आला? 1, प्लस 2ab 2 प्लस बी स्क्वेअर 1. जेव्हा इंडेक्स घेतला मी 3, तेव्हा काय येणार आहे माझं? ए क्यूब, तर कोएफिशियंट आला 1, प्लस 3ab 3a स्क्वेअर बी, राईट? तर 3 प्लस 3ab स्क्वेअर 3 प्लस बी क्यूब, राईट? जेव्हा घेतलं मी 4, तर काय येणार आहे? ए ची पॉवर 4, ठीक आहे, मग 4 6 4 1, राईट? तर जे पण इंडेक्स आहेत माझे, मी त्यांचं जेव्हा एक्सपान्शन करेल, तर जे माझे टर्म्स आहेत त्यांचा जो कोएफिशियंट आहे तो मी ते लिहिलाय, ठीक आहे? तर हा आपण जसं बघू शकतो की इकडे हा झालाय फॉर्म आपला ट्रायंगल, राईट? हो ना? ट्रायंगल फॉर्म झालाय की नाही हा? झालाय, राईट? आता इकडे नोटीस करा, जेव्हा आपण ऍडिशन घेणार आहोत या टर्म्सचं, ठीक आहे, या दोन टर्म्सचं ऍडिशन घेईल तर मला नंबर काय भेटणार आहे? 2, राईट? 1 प्लस 2 3, 2 प्लस 1 3, 1 प्लस 3 4, 3 प्लस 3 3 प्लस 1 4.
सेम वे मध्ये आपण जसं जसं खाली जाणार 1 + 4 काय येणार आहे 5, 4 + 6 10, 6 + 4 10, 4 + 1 5 आणि लास्टचे दोन टर्म्स येतील तुमचे 1. तर ह्या पद्धतीने जे कोएफिशियंट्स आहेत आपले हे मूव्ह करत जातील. ठीक आहे. इंटरेस्टिंग प्रॉपर्टी आहे की नाही? आहे ना? बरोबर आहे? चला. तर आता पास्कलचा ट्रायंगल यूज करून तुम्हाला मी सांगते की तुम्ही एक्सपांड करा 2x + 3y ची पॉवर. ठीक आहे. आता मला पास्कलच्या ट्रायंगलच्या हिशोबाने, ठीक आहे, हा जो आपण वरती बघितलं, मुलांना यालाच आपण म्हणतो आपलं पास्कल ट्रायंगल. काय म्हणतो आपण याला? याला आपण म्हणतो पास्कल ट्रायंगल. ओके, क्लिअर आहे? चला. आता मी तुम्हाला सांगितलंय की माझ्याकडे 2x + 3y आहे. ठीक आहे. याची मी पॉवर घेतली 5. ओके. आता तुम्हाला काय करायचं, तुम्हाला याला एक्सपांड करायचं. ठीक आहे, युजिंग पास्कलचा ट्रायंगल. तर आता मला काय दिसलंय, की माझ्याकडे काय काय टर्म्स आहेत. माझ्याकडे आहे 1, 5, 10, 10, 5, 1. राइट? तो काय करणार आहे? फर्स्ट टर्मची कोएफिशियंट. फर्स्ट टर्म काय असणार आहे माझं? 2x ची पॉवर 5 आणि 3y ची पॉवर काय येणार आहे माझी? 0. हे शिकलोय आपण, राइट? काय बघितली होती आपण? a ची जी पॉवर आहे ती असेल इक्वल टू द इंडेक्स i आणि b ची जी पॉवर असेल ती असेल 0. आणि पुढे काय होणार आहे? a ची पॉवर नेक्स्ट टर्म मध्ये होईल a ची पॉवर i-1, b ची पॉवर होईल 0 + 1 आणि कधीपर्यंत जाईल? जोपर्यंत तुम्ही a ची पॉवर 0 आणि b ची पॉवर i रीच करत नाही. ठीक आहे? राइट? तर हे असं होतं एक्सपान्शन आपलं. तो जेव्हा आता मला सांगितलंय की माझ्याकडे आहे 2x ची पॉवर 5 सॉरी 2x + 3y ची पॉवर 5. तर फर्स्ट टर्म काय येणार आहे माझ्याकडे? 2x ची पॉवर 5 इंटू 3y ची पॉवर 0. हे तर झालं 1. टर्म काय उरला फक्त 2x ची पॉवर 5. कोएफिशियंट 1 प्लस नेक्स्ट टर्मला कोएफिशियंट काय येणार आहे? 5 इंटू आता 2x ची पॉवर किती होईल इकडे? 5 - 1. 3y ची पॉवर काय होणार आहे? 0 + 1. नेक्स्ट टर्म. नेक्स्ट टर्मला कोएफिशियंट काय येणार आहे? 10. 2x ची पॉवर काय होणार आहे आता? 2x ची पॉवर 5 - 2 3 आणि 3y ची पॉवर होईल 0 + 2 2 प्लस 10 टाइम्स 2x ची पॉवर 3 - 1 2 2 + 1 4 3y ची पॉवर 4 ओह सॉरी ची पॉवर 3 प्लस 5 टाइम्स 2x ची पॉवर 1 3y ची पॉवर 4 आणि प्लस 1 टाइम्स 2x ची पॉवर 0 हा झाला 1 इंटू 3y ची पॉवर 5. सो हा आपण काय केला? पास्कलचा ट्रायंगल यूज करून आपण याची जी जे एक्सपान्शन आहे आपण ते फाइंड केलं. राइट? आणि जे नंबर्स आहेत, वरती जो मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला ना, ज्या पद्धतीने जे नंबर्स आहेत आपले ते मूव्ह करतात, ते तुम्हाला वरती मी सांगितलं ना, की पॉवर ज्या पद्धतीने मूव्ह करते प्लस बी टर्मची माझी ती. ओके. तर आता याला जेव्हा तुम्ही पुढे कॅल्क्युलेट कराल ना, पॉवर्स वगैरे त्याची ओपन अप करून, तर आन्सर तुमच्याकडे येईल 32x ची पॉवर 5 प्लस 240x ची पॉवर 4y प्लस 720 ची पॉवर 3y ची पॉवर 2 प्लस 1080x² y³ प्लस 810xy ची पॉवर 4 प्लस 243y ची पॉवर 5. ओके मुलांनो? क्लिअर इथपर्यंत? चला. चला. तर नेक्स्ट अप आपण जे बघूयात आता, हे आहे जे एक्सपान्शन होतंय आपलं a + b ची पॉवर n ना, हे तुम्हाला मी जनरलाइज करून देतो. ओके. तो एक नंबर आहे a + b ची पॉवर n. ठीक आहे? तो a + b ची पॉवर n ला तुम्ही लिहू शकता त्या फॉर्मॅटमध्ये. nc0 a ची पॉवर n प्लस nc1 a ची पॉवर n-1 b n-1 b प्लस nc2 a ची पॉवर n-2 b2. ठीक आहे. नेक्स्ट टर्म काय सांगा मला. पॅटर्न रेकॉग्नाइज करा. nc0 nc1 nc2. नेक्स्ट टर्म काय येणार आहे? nc3. a ची पॉवर काय होणार? a ची पॉवर n-1 n-2. नेक्स्ट होईल a ची पॉवर n-3. b ची पॉवर इथे काय? इकडे आहे b ची पॉवर 0. b ची पॉवर 1, b ची पॉवर 2, b ची पॉवर झाली ते 3. नेक्स्ट काय येणार आहे? nc4 a ची पॉवर n-4 b4 प्लस nc5 a ची पॉवर n-5 b ची पॉवर 5 आणि हे कुठपर्यंत कंटिन्यू होईल? जोपर्यंत तुम्ही रीच कराल तुमच्या NCN ला आणि A ची पॉवर होईल 0 आणि B ची पॉवर होईल तुमची N. क्लिअर? सो याला जर जनरलाइज करायचं मला या गोष्टीला काय सिंगल याच्या
तर मी काय लिहू शकतो? मी लिहू शकतो a प्लस बी ची पॉवर n हा आहे तुमचा समेशन k इज इक्वल टू 0 टू n सी के a ची पॉवर n मायनस k b ची पॉवर सॉरी बी ची पॉवर k ही गोष्ट मला तुम्ही नोट डाऊन करायची. ओके, a प्लस बी ची पॉवर n इज इक्वल टू n समेशन k इज 0 n सी के a ची पॉवर n मायनस k b टू द पॉवर k. आणि एनसीके काय आहे? आपण लास्ट टॉपिक कुठला शिकलो होतो आपण? परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन, राईट? परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन शिकलो होतो ना मुलांना आपण. तर त्यामध्ये आपण काय बघितलं होतं? कॉम्बिनेशन. एनसीके काय असतो आपला? एनसीके असतो एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस के फॅक्टोरियल के फॅक्टोरियल, राईट? तर याच्यानी जी आपली कोएफिशियंटची टर्म आहे आपली ती येते. आता हाच फॉर्म्युला यूज करून याच्यामध्ये माझा जो नंबर आहे के, के ची माझी रेंज कुठपर्यंत जाणार आहे? एन पासून ते 0 पर्यंत, राईट? जो मी पास्कलचा ट्रायंगल बनवला, राईट? तर याला अपडेट केलं सपोज इंडेक्स आणि कोएफिशियंट. जेव्हा इंडेक्स 0 आहे तर टर्म काय येणार आहे माझं? एन पण 0, के पण 0, राईट? 0 सी 0 विच इज 1, राईट? नेक्स्ट 1 घेतला इंडेक्स. 1 घेतला तर काय येणार आहे? एक टर्म येईल 1 सी 0, एक टर्म येईल माझा 1 सी 1. 1 सी 0 ची व्हॅल्यू किती आहे? 1. 1 सी 1 ची व्हॅल्यू किती आहे? 1. नेक्स्ट घेऊयात इंडेक्स 2. इंडेक्स 2 मध्ये काय काय टर्म्स येतील? 2 सी 0, 2 सी 1, 2 सी 2. 2 सी 0 ची व्हॅल्यू आहे 1, 2 सी 1 ची व्हॅल्यू आहे 2, 2 सी 2 ची व्हॅल्यू आहे 1, राईट? इंडेक्स घेतलं मी आता 3. टर्म्स काय येतील माझ्याकडे? 3 सी नॉट, 3 सी 1, 3 सी 2, 3 सी 3. बरोबर? कळतंय मुलांना? राईट? 3 सी नॉट ची व्हॅल्यू किती आहे? 1. 3 सी 1 ची व्हॅल्यू 3. 3 सी 2 ची व्हॅल्यू 3. 3 सी 3 ची व्हॅल्यू 1. इंडेक्स 4. काय काय टर्म्स येतील? 4 सी नॉट, 4 सी 1, 4 सी 2, 4 सी 3, 4 सी 4, राईट? 4 सी नॉट ची व्हॅल्यू 1. 4 सी 4 ची व्हॅल्यू 1. 4 सी 4 ची व्हॅल्यू 1. ठीक आहे? 4 सी 1 ची व्हॅल्यू येईल 4. 4 सी 2 ची व्हॅल्यू 6. 4 सी 3 ची व्हॅल्यू 4, राईट? आणि याला जर मी अजून पुढे घेतलं इंडेक्स, सपोज आता आपण घेतला इंडेक्स 5. इंडेक्स 5 मध्ये काय काय टर्म्स येतील? 5 सी नॉट, 5 सी 1, 5 सी 2, 5 सी 3, 5 सी 4, 5 सी 5, राईट? 5 सी नॉट किती होतो? 1. 5 सी 5 किती होतो आपला? 1. बाकीची टर्म 5 सी 1 ची व्हॅल्यू किती येणार आहे? 5. 5 सी 4 ची व्हॅल्यू येणार आहे 5. 5 सी 2 ची व्हॅल्यू 10. 5 सी 3 ची व्हॅल्यू 10. आता हे मी जेवढे पण व्हॅल्यूज इथे लिहिलेले आहेत, ठीक आहे? हे बघा, इकडे जेवढे पण व्हॅल्यूज लिहिलेले आहेत, ही एक झाली, ही एक झाली, ही एक झाली, ही एक झाली, हो ना? हे जे रोज आहेत याच्यात जे पण व्हॅल्यूज आल्यात माझी, राईट? 1, 1, 1, 1, 2, 1, 1, 3, 3, 1, हो ना? मग 1, 4, 4, 1 आणि 1, 5, 10, 10, 5, 1. तर हे जे व्हॅल्यूज आहेत बघा, आपण वरती जेव्हा बघत होतो, राईट? वरती जो आपण पास्कल ट्रायंगल फाइंड केला होता, सेम व्हॅल्यूज 1, 1, 1, 1, 1, 1, 1, 2, 1, 1, 2, 1, 1, 3, 3, 1. इथे पण 1, 3, 3, 1, 1, 4, 6, 4, 1. इथे बघा 1, 4, 6, 4, 1, राईट? सो सेम व्हॅल्यूज आले अपडेटेड व्हर्जन मध्ये. ओके, सो हाच ट्रेंड, हो ना? किंवा जो ऑब्झर्वेशन आहे. सपोज तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्हाला सांगायचं इंडेक्स 7 सांगा, की इंडेक्स 7 मध्ये रो तुमची काय येणार? तर इंडेक्स 7 ची रो काय येणार माझी? 7 सी नॉट, 7 सी 1, 7 सी 2, 7 सी 3, 7 सी 4, 7 सी 5, 7 सी 6 आणि 7 सी 7. बरोबर? क्लिअर? तर जर मला टर्म दिला a प्लस बी ची पॉवर 7, तर यामध्ये टर्मच्या एक्सपान्शन मध्ये काय केलं माझं? एक तर येईल 7 सी नॉट, a ची पॉवर 7 प्लस 7 सी 1, a ची पॉवर 6, b ची पॉवर 1 प्लस 7 सी 2, a ची पॉवर 5, b ची पॉवर 2 प्लस 7 सी 3, a ची पॉवर 4, b ची पॉवर 3 प्लस 7 सी 4, a ची पॉवर 3, b ची पॉवर 4 प्लस 7 सी 5, a ची पॉवर 2, b ची पॉवर 5 प्लस 7 सी 6, a ची पॉवर 1, b ची पॉवर 6 प्लस 7 सी 7, b ची पॉवर 7. क्लिअर इथपर्यंत?
कळलंय सगळ्यांना व्यवस्थित? चल शाबास. तो पुढे मूव्ह करूया. आता आपल्याकडे आहेत दोन केस. ओके. केस वन एक्सपान्शन मध्ये जर माझ्याकडे ए ची जी व्हॅल्यू आहे ती आहे एक्स आणि बी जो आहे माझा तो आहे -5. तर इक्वेशन काय झाली माझ्याकडे एक्स मायनस वायचं एक्सपान्शन, राईट, एक्स मायनस वाय टू दी पॉवर एन. आता याच्यात काय होतं, आपण एक्सपान्शन बघू. ठीक आहे, नॉर्मल जे आपण करत होतो. फर्स्ट टर्म काय ना, एन सी नॉट एक्स टू दी पॉवर एन प्लस एन सी वन एक्स ची पॉवर एन मायनस वन मायनस वाय प्लस एन सी टू एक्स ची पॉवर एन मायनस टू मायनस वायचा स्क्वेअर प्लस एन सी थ्री एक्स ची पॉवर एन मायनस थ्री मायनस वायचा क्यूब प्लस एन सी फोर एक्स ची पॉवर एन मायनस फोर मायनस वाय टू दी पॉवर फोर आणि तो वन तोपर्यंत मी एन सी एन पोहोचत नाही आणि माझ्याकडे मायनस वाय ची पॉवर इक्विव्हॅलंट टू एन होत, राईट. आता नोट करा, यालाच मी जेव्हा एक्सपान्शनला फॉलो करेल तर माझ्याकडे साइन कशी व्हॅल्यू होते. फर्स्ट याच्यामध्ये ऑल पॉझिटिव्ह टर्म ॲज इट इज येईल एन सी नॉट एक्स टू दी पॉवर एन. नेक्स्ट एन सी वन एक्स ची पॉवर एन मायनस वन, पण इथे काय आलं मायनस वाय आला. मायनस वाय ची व्हॅल्यू किती येते, वन. ऑड नंबर आहे, राईट, पॉवर ऑड आहे तर साइन काय राहणार, सेम राहील. मायनस एन सी वन एक्स ची पॉवर एन मायनस वन वाय ची पॉवर वन. ठीक आहे. नेक्स्ट एन सी टू एक्स ची पॉवर एन मायनस वायचा स्क्वेअर, नेगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर किंवा नेगेटिव्ह नंबरची पॉवर इव्हन. टर्म काय देणार मला, इव्हन, तर हा टर्म पॉझिटिव्ह होईल. तो काय येणार आहे प्लस एन सी टू एक्स टू दी पॉवर एन मायनस टू वायचा स्क्वेअर. नेक्स्ट टर्म एन सी थ्री एक्स ची पॉवर एन मायनस थ्री मायनस वाय ची पॉवर थ्री. पॉवर काय झाली इकडे ऑड, पॉवर ऑड म्हणजे नेगेटिव्ह, मायनस एन सी थ्री एक्स ची पॉवर एन मायनस थ्री वाय टू दी पॉवर थ्री. नेक्स्ट मध्ये काय झालं, मायनस वाय ची पॉवर फोर, इव्हन आहे पॉवर. पॉवर इव्हन म्हणजे टर्म काय येणार आहे पॉझिटिव्ह, एन सी फोर एक्स टू दी पॉवर एन मायनस फोर वाय टू दी पॉवर फोर. ठीक आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. नेगेटिव्ह नंबर टू दी पॉवर एन वेर एन इज ऑड आणि वेर एन इज इव्हन. एन इज ऑड तर नेगेटिव्ह, एन इज इव्हन तर पॉझिटिव्ह. ओके, क्लिअर आहे, लिहून घ्या तुम्ही तोपर्यंत. ठीक आहे, मग आपण पुढे मूव्ह करूया. ठीक आहे मुलांना, मी एक्सपेक्ट करतो इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना क्लिअर आहे. जे पण डिस्कस केलं एकदा तुमचं नोट करून झालं की आपण मूव्ह करूयात नेक्स्ट केसवर. ठीक आहे, चला नेक्स्ट केस घेऊया. ठीक आहे, केस टू. केस टू मध्ये काय होतंय, केस टू मध्ये तुमचा ए इज वन आणि बी जो आहे तो आहे एक्स. तर एक्सपान्शन काय येणार आहे माझं, एक्सपान्शन येईल वन प्लस एक्स ची पॉवर एन. चेक करा, बरोबर. तर याला मी जेव्हा ओपन अप करेल तर काय येणार माझ्याकडे, एन सी नॉट वन टू दी पॉवर वन, सॉरी वन टू दी पॉवर एन एक्स टू दी पॉवर झिरो. हा टर्म काय झाला वन, हा टर्म पण झाला वन. फर्स्ट टर्म केवढी होती, फक्त एन सी नॉट प्लस सेकंड टर्म एन सी वन, वन ची पॉवर एन मायनस वन ची पॉवर होईल वन. नोट करा, वन ची पॉवर किती असू दे, वन ची पॉवर वन असू दे, वन ची पॉवर टू असू दे, वन ची पॉवर थ्री, वन ची पॉवर एन, आन्सर काय येणार आहे वन. तर वनच्या करस्पॉन्डिंग जेवढे पण एक्सपान्शन आहे तो मला अफेक्ट करणार आहे का, नाही. का, कारण तो वनच राहणार आहे. मॅटर काय करते, मॅटर करणारे मला टर्म जे माझ्याकडे एक्स आहे. एक्सपान्शन काय, एन सी नॉट एक्स टू दी पॉवर झिरो प्लस एन सी वन एक्स टू दी पॉवर वन प्लस एन सी टू एक्सचा स्क्वेअर प्लस एन सी थ्री एक्स ची पॉवर थ्री. हे जाईल तुमचं एन सी एन एक्स टू दी पॉवर एन पर्यंत. क्लिअर आहे पर्यंत हे सगळ्यांना, ठीक आहे. आता याच्यातच मुलांना अजून एक केस येते, केस थ्री मध्ये, जिथे आपल्याकडे आहे ए इज इक्वल टू वन आणि बी इज इक्वल टू मायनस. आता ए वन आणि बी मायनस एक्स मध्ये काय होणार, हा तुमचा सेम झाला, जिथे तुमच्याकडे ए इज एक्स होता आणि बी इज मायनस वाय होता ना, सेम कंडिशन होईल. काय होणार एक्सपान्शन मध्ये, जी व्हॅल्यूज आहेत अल्टरनेट डिजिटची ती चेंज होईल. बघूयात कसं, एन सी नॉट मायनस एक्स टू दी पॉवर झिरो सेम राहील, हा राहील तुमचा एन सी नॉटच राहील. ओके, कारण ह्याची व्हॅल्यू येईल वन प्लस एन सी वन मायनस एक्स टू दी पॉवर वन म्हणजे काय राहिलं, मायनस एक्स राहिलं. ठीक आहे, मायनस एन सी वन एक्स. नेक्स्ट टर्म काय राहिलं, प्लस एन सी टू मायनस एक्स टू दी पॉवर टू, पॉझिटिव्ह झाला.
NC2 x². नेक्स्ट टर्म येईल निगेटिव्ह, तर ही काय येणार आहे -NC3 x⁴. फोर्थ टर्म पॉझिटिव्ह होईल NC4 x⁴ आणि सो ऑन. ठीक आहे. हे केसेस समजणं इम्पॉर्टंट आहे इक्वली, जेवढंच आपला म्हणजे हा जो टॉपिक असेल तो समजणं त्या गोष्टी आहेत जी की रोल प्ले करतात, जे साईन होऊन जाते ना, जर काही चेंजेस येतात तर त्याच्यानी जो कसा चेंज होईल. ओके, इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना, म्हणजे आपल्याला पुढे मूव करत. ठीक आहे, केसेस क्लिअर आहेत. चलो, व्हेरी गुड. नेक्स्ट काय दिलं आपल्याला, दिलं बायनॉमियल थिअरम फॉर एनी पॉझिटिव्ह इंटिजर एन. ठीक आहे, हे आता आपण जस्ट बघितलं हो ना, आपण एक्सपांड केलं, आपण एनसी नॉट वगैरे. तर तुम्हाला फक्त एक गिवन प्रूफ दिलाय. तर जो बायनॉमियल थिअरमचा जो प्रूफ असतो फॉर एनी इंटिजर एन, तो आपण मॅथमॅटिकल इंडक्शन यूज करून आपण त्याला प्रूफ करतो. तुम्हाला एक स्टेटमेंट दिली, पी ऑफ एन इज ए प्लस बी टू दी पॉवर एन. ठीक आहे, तर आपण टर्म्स लिहू शकतो फॉर पी टू दी पॉवर पी ऑफ म्हणजे ए प्लस बी टू दी पॉवर 1, ते काय येणार आहे ए प्लस बी. ठीक आहे, जर तुम्हाला पी के सांगितलं तर ए प्लस बी टू दी पॉवर के तुम्ही कशी लिहू शकता. ठीक आहे, आणि मग इंडक्शन मध्ये आपण काय करतो, जर आपण 1 2 के ची लिहिली, तर जर कुठली गोष्ट के साठी ट्रू आहे तर तीच के प्लस 1 साठी सुद्धा आपल्याला कंडिशन ट्रू पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे ना. ठीक आहे, तो हा जो प्रूफ दिलेला आहे तुम्हाला, हा तुम्ही एकदा चेक करू शकता. हा आपण नंतर डिस्कस करू जर गरज पडते तर, नाही तर मग आपण त्याला स्किप करू. ओके, तर स्पेशल केसेस जे होते आपले आपण ते डिस्कस केलं होतं ना, ए एक्स बी मायनस वाय, ए जर 1 असला आणि बी एक्स असला, आणि जर ए 1 आणि बी मायनस एक्स असला तर काय आहे. ओके, मग खाली आपल्याला सर्टन एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्यांनी, जे आपण बघूयात. पण त्याआधी थोडीशी अजून थिअरी आहे जी मला तुम्हाला सांगायची आहे, तर आपण ती डिस्कस करू. ओके, सो तुम्ही हेडिंग देऊ शकता मिडल टर्म अँड जनरल टर्म. ओके, तर मुलांना मिडल टर्म आणि जनरल टर्म पासून आपल्याला या वर्ड पासून काय कळून, मिडल टर्म आणि जनरल टर्म पासून आपल्याला काय कळून. मिडल टर्म म्हणजे काय, तो टर्म जो आपला सेंटर मोस्ट टर्म आहे कुठल्याही एक्सपान्शन मध्ये, राईट. आणि जनरल टर्म म्हणजे एक अशी टर्म मी सांगू शकतो पर कुठलाही माझा गिवन सेट ऑफ एक्सपान्शन, की ज्याच्यानी मला पहिली टर्म, पाचवी टर्म, सातवी, 10वी जी पण टर्म पाहिजे मला, मी ती कॅल्क्युलेट करू शकतो. ती मी तुम्हाला सांगू शकतो की टर्म काय आहे. ओके, चलो. तो मी जर एक्सपान्शन घेतलाय माझा ए प्लस बी टू पॉवर एन साठी. ओके, काय घेतलंय मी घेतलंय ए प्लस बी टू दी पॉवर एन. ठीक आहे, याचं एक्सपान्शन आपण सगळ्यांनी बघितलंच आहे. एक्सपान्शन काय येतो याचं एक्सपान्शन एन सी नॉट ए टू दी पॉवर एन. ठीक आहे, प्लस एन सी 1 ए टू द पॉवर एन मायनस 1 बी ची पॉवर 1 प्लस एन सी 2 ए ची पॉवर एन मायनस 2 बी स्क्वेअर प्लस एन सी 3 ए ची पॉवर एन मायनस 3 बी क्यूब अँड सो ऑन. तर ह्यासाठी जनरल टर्म काय येणार आहे आपली. जनरल टर्मला मुलांना आपण युजली डिनोट करतो टी ऑफ आर प्लस 1 नी. ओके, तो जी आर प्लस 1 टर्म आहे तुमची, आर प्लस 1 टर्म. ठीक आहे, तर ती काय येणार आहे तुमची, टी एन सी आर ए टू दी पॉवर एन मायनस आर बी टू दी पॉवर. जर तुम्हाला फिफ्थ टर्म विचारली, कुठली टर्म विचारली आपल्याला, फिफ्थ टर्म, तर फिफ्थ म्हणजे काय होणार माझं, आर प्लस 1 इज इक्वल टू 5. तर आर काय सबस्टिट्यूट करणार मी, 5 मायनस 1 इक्वल्स टू 4, राईट. तर फिफ्थ टर्म काय होणार आहे माझी याच्या हिशोबाने, एन सी 4 ए टू दी पॉवर एन मायनस 4 बी ची पॉवर 4. हा काय झाला आपला, हा झालाय आपला फिफ्थ टर्म. ओके, ही गोष्ट नोट करायची. ठीक आहे, जनरल टर्म कळला. नेक्स्ट आता बघूयात मिडल टर्म. आता मुलांना नोट करायचं, मिडल टर्म आपण कधी फाइंड करू शकतो, युजली जेव्हा आपल्याकडे जर ऑड असले नंबर ऑफ डिजिट तर सोपं आहे, पण जर इव्हन असतील तर काय, राईट. तर दोन्ही कंडिशन बघायला लागतील मिडल टर्म साठी, जेव्हा एन आपला इव्हन आहे आणि एक जेव्हा एन जो आहे आपला तो ऑड आहे. ओके, तो जर माझा एन ऑड आहे, राईट, एन जर 3 आहे, तर मिडल मोस्ट टर्म काय येणार आहे माझी, सेकंड टर्म. सेकंड टर्म येईल नाही. आता हे बघा इकडे नोट करायचं, जर एन माझं 1 आहे, राईट, म्हणजेच काय, ए प्लस बी टू दी पॉवर 1, तर टर्म काय येणार याच्यामध्ये, फक्त ए प्लस बी येईल, राईट. ए ची पॉवर समथिंग, बी ची पॉवर समथिंग. जर ए प्लस बी चा मी स्क्वेअर केला तर टर्म्स किती येणार आहेत माझ्याकडे,
3 नोट करायचं इफ माझा n इज इवन, राईट? तर नंबर ऑफ टर्म्स किती येतील माझे याच्यामध्ये? नंबर ऑफ टर्म्स होतील माझे n+1. हा पॉइंट कळालाय का सगळ्यांना? हा मेन पॉइंट आहे. हा कळलाय का? जर माझ्याकडे a प्लस b चा स्क्वेअर आहे, टर्म्स काय आहेत माझ्याकडे? a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab. किती टर्म्स आले? 1, 2, 3. तर एक मिडल मोस्ट टर्म असेल माझ्याकडे या एक्सपान्शन मध्ये, राईट? तर ती टर्म कुठली? ती मला भेटते, राईट? तर इफ माझा n इज इवन, तर नंबर ऑफ टर्म्स हे किती होतील आपल्याकडे? ऑड. ठीक आहे, मी एक्सपेक्ट करतोय हा पॉईंट क्लिअर आहे सगळ्यांना, हा कळालाय, राईट? आपण एक्सपान्शनची गोष्ट बोलतोय, राईट? आपण एक्सपांड करताना काय करतो? एनसी नॉट पासून स्टार्ट होतो, राईट? एनसी नॉट ए ची पावर एन बी ची पावर 0 प्लस NC1 ए ची पावर n-1 बी ची पावर 1 प्लस NC2 ए ची पावर n-2 बी ची पावर 2 प्लस NC3 ए ची पावर n-3 बी ची पावर 3 प्लस NC4 ए ची पावर n-4 बी ची पावर 4. आता जर या कंडिशन मध्ये माझी n ची व्हॅल्यू 4 आहे, तर डिजिट्स काय होणार आहे माझे? 4C0 ए टू द पॉवर 4 B0 प्लस NC1 ए टू द पॉवर 3 B टू द पॉवर 1 प्लस NC2 a to the power 2 b to the power 2 plus NC3 a to the power 3 a to the power 1 b to the power 3 plus NC4 4C4 4C4 4C, ठीक है, 4C1 4C2 4C3 4C4 a to the power 0 b to the power 4. ठीक आहे, n जेव्हा 4 आहे, टर्म्स किती आले माझ्याकडे? टर्म्स आले 5, राईट? तर जेव्हा पण माझ्याकडे नंबर ऑफ टर्म्स आणि याच्यामध्ये बायनॉमियल थिअरम मध्ये इफ पॉवर आहे माझी n, तर नंबर ऑफ टर्म्स किती आहे माझ्याकडे? नंबर ऑफ टर्म्स माझ्याकडे n+1. ही गोष्ट लक्षात ठेवायची, राईट? तो जर n इवन आहे माझ्याकडे, इफ n इज इवन, तर नंबर ऑफ टर्म्स किती होणार आहेत? येतील इवन+1 म्हणजे ऑड. आणि जर ऑड आहे तर मिडल टर्म काय येणार आहे? मिडल टर्म एकच राहील, क्लिअर? आणि जर n ऑड आहे आता, इफ n इज ऑड, तर नंबर ऑफ टर्म्स किती येतील? ऑड+1 म्हणजे इवन. आणि इवन असले सपोज, तर नंबर ऑफ मिडल टर्म्स किती येतील? मिडल टर्म्स येतील आपल्याकडे 2. ओके, सो मिडल टर्म्स आपण जनरलाइज करूयात, राईट? सो इफ n इज इवन, इफ n इज इवन, ठीक आहे, तर मिडल टर्म काय येणार आहे तुमची? मिडल टर्म येईल n/2 प्लस 1 टर्म. ओके, आणि इफ n इज ऑड, इफ n इज ऑड, तर टर्म काय येणार आहे आपली? मिडल टर्म येतील आपले n+1/2 टर्म आणि n+1/2 टर्म, राईट? क्लिअर आहे सगळ्यांना? एक्झाम्पल घेऊ, चलो आपण घेऊयात एक्झाम्पल, ठीक आहे, बेटर अंडरस्टँडिंग. एक्झाम्पल, x प्लस 2y ची पॉवर घेतली मी 8, ठीक आहे? काय टर्म घेतला आपण? x प्लस 2y ची पॉवर 8, ठीक आहे? n किती आहे? n आहे 8, इव्हन आहे. जर n इव्हन आहे तर कंडिशन काय आहे माझ्याकडे? n/2 प्लस 1 म्हणजे काय करणार? 8/2 4 प्लस 1 म्हणजेच माझी जी फिफ्थ टर्म आहे ती असेल माझी मिडल टर्म, राईट? सो ह्या कंडिशन मध्ये जी माझी फिफ्थ टर्म आहे ती काय असणार आहे? एक्सपान्शन काय? x प्लस 2y टू दी पॉवर 8. याच्यात माझी फिफ्थ टर्म काय असणार? ठीक आहे, फर्स्ट टर्म माझी नोट करा. फर्स्ट टर्म काय असते माझी? NC0. सेकंड टर्म असते NC1. तर फिफ्थ टर्म काय येणार आहे? फिफ्थ टर्म येईल माझी NC4. n किती येते माझा? n इज 8. तो टर्म काय आली? 8C4. आता पॉवर्स बद्दल बघूया. फर्स्ट टर्मची पॉवर नेहमी किती असते? इक्वल टू n फर्स्ट याच्यात. सेकंड याच्यात कळते x इंटू n-1. तर इकडे काय होणार आहे? x इंटू n-4. n किती आहे? 8. 8-4 आणि 2y. 2y ची पॉवर किती होते स्टार्टिंगला? फर्स्ट मध्ये y0, सेकंड मध्ये y1, फिफ्थ मध्ये पॉवर होणार n-1. तो y ची पॉवर n-5, 8-5, पॉवर किती होणार आहे? 4, राईट? n-1च राहते पॉवर. जर मी फिफ्थ टर्म वरती जातो तर 5-1 पॉवर काय आली? 4, राईट? तो माझा जो फिफ्थ टर्म आहे या पर्टिक्युलर एक्सपान्शन साठी तो आला माझा 8C4 x टू दी पॉवर 4
आणि 2y टू दी पॉवर 4. राईट. नोट करा, मिडल टर्म हो ना, कसल्या सिरीजमध्ये, इव्हन सिरीजमध्ये पॉवर जी राहते दोन्ही टर्म, ठीक आहे, पॉवर ऑफ बोथ ए अँड बी शुड बी द सेम. बरोबर. जर सेम असले तरच तर तो तुमचा मिडल मोस्ट टर्म होणार आहे. जर सेम नाहीये तर मिडल मोस्ट टर्म होणार आहे का? नाही होणार. राईट. क्लिअर. चल, अजून एक एक्झाम्पल घेऊयात ऑड कंडिशनसाठी. एन इज ऑड. सेम एक्झाम्पल घेऊयात, एक्स प्लस 2y. फक्त यावेळेस पॉवर घेऊयात आपण 7. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय येणार आहे टर्म्स आपले, काय होतं आपल्याकडे, एन प्लस 1/2 आणि एन प्लस 1/2 प्लस 1 टर्म. एन किती येते, एन इज 7. तर 7 प्लस 1/2 म्हणजे फोर्थ टर्म आणि 4 प्लस 1 फिफ्थ टर्म. हे दोन झाले तुमचे मिडल टर्म. आता गिव्हन एक्झाम्पल साठी एक्स प्लस 2y टू दी पॉवर 7 साठी मिडल टर्म काय येणार आहे, हो ना. एक्स प्लस 2y टू द पॉवर 7 साठी तुम्ही मला सांगायचंय की फोर्थ आणि याचा फिफ्थ टर्म काय असेल. ठीक आहे. चला, 2 मिनिटाचा टाइम देतोय तुम्हाला, पटकन कॅल्क्युलेट करा आणि मला सांगा की आन्सर काय आहे. ओके. चल, सोप्पा प्रश्न हो ना, आपण वरती कॅल्क्युलेट केलं, फक्त लॉजिक लावायचं. ओके. चलो, तो काय येणार आहे टर्म, एक्सपान्शन बघूयात. कसं होतं, फर्स्ट टर्म काय असते आपली, एन सी नॉट एक्स टू पॉवर एन वाय ची पॉवर 0. राईट. तर फोर्थ टर्म काय होणार आहे, एन सी 3 एक्स टू दी पॉवर 3 वाय ची पॉवर एन मायनस 3. आणि फिफ्थ टर्म काय होणार आहे, एन सी 4 एक्स टू दी पॉवर 4 वाय ची पॉवर एन मायनस 4. आता इथे एन किती आहे आपला, 7. तो टर्म काय होणार आहे, टर्म होईल आपला 7c3 एक्स टू दी पॉवर 3 वाय ची पॉवर 4 आणि 7c4 एक्स टू दी पॉवर 4 वाय टू दी पॉवर, एक मिनिट, सॉरी, 4 एन मायनस आणि इथे 3 येईल एन मायनस 3. ठीक आहे. एक्स ची पॉवर 4 वाय ची पॉवर 3. सॉरी मुलांनो, माझ्याकडनं गडबड झाली होताना. ठीक आहे. वाय ची पॉवर 3 आणि एक्स टू दी पॉवर 3 वाय टू दी पॉवर 4. ठीक आहे. हे झाले आपली 4.5. आता याच्यामध्ये नोट करायचं, जेव्हा ऑड, ठीक आहे, इफ एन इज ऑड, तर इन बोथ द टर्म्स, इन बोथ टर्म्स द सम ऑफ पॉवर मस्ट बी इक्वल टू एन. ठीक आहे. ही कंडिशन इव्हन मध्ये पण पाहिजे, इव्हन मध्ये सेम असते. ठीक आहे. इव्हन मध्ये सेम पॉवर, म्हणून दोन्ही टर्मची जी पॉवर असते ती असते आपली n/2 फॉर इव्हन. ओके. आणि ऑड मध्ये काय होतं, दोन्ही जी टर्म्स आहे एकामध्ये म्हणजे जी बेसिकली सम आहे, राईट, ती दोन याच्यात स्प्लिट होते. तर त्याच्यामध्ये कशी झाली, एकामध्ये 3 आणि 4 आहे, दुसऱ्यामध्ये 4 आणि 3 आहे. राईट. तर ही इंटरचेंज होते पॉवर्स मिडल टर्म साठी. क्लिअर. चालेल, शब्द. सो हे झाली मुलांना ती बेसिक आपली थिअरी आहे या टॉपिकला घेऊन ती. सो एक फक्त बेसिक काही काही प्रश्न आपण सॉल्व्ह करूयात, एक्झाम्पल्स डिस्कस करूयात आणि नेक्स्ट लेक्चर जो असेल आपला त्यामध्ये आपण जी एक्सरसाइज आहे आपली ती सुरू करूया. ओके. चलो, तो घेऊयात क्वेश्चन. एक्सपांड कराल तुम्ही एक्स स्क्वेअर प्लस 3/x ची पॉवर 4 गिवन एक्स इज नॉट 0. ओके. चलो, 2 मिनिटाचा टाइम देतोय मला. नॉर्मल बायनॉमियल थिअरम लावायचंय आपण जे शिकलोय आता. इथे ए काय दिलाय, ए दिलाय तुम्हाला एक्स टू दी पॉवर स्क्वेअर, बी दिला आहे तुम्हाला 3/x आणि एन दिलेला आहे 4. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला ए प्लस बी टू द पॉवर एन फाइंड करायची आहे फॉर दीज गिवन काइंड. ठीक आहे. सोपा प्रश्न, ट्राय करा. चलो. ओके. चलो, तर आन्सर आलंय का सगळ्यांचं, हो ना. काय येणार आहे एक्सपान्शन, ठीक आहे, पॉवर 4 आहे. फर्स्ट टर्म एन सी नॉट. आता काय ए, ए काय आपल्याकडे एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर ची पॉवर जाईल 4 प्लस एन सी 1 एक्स स्क्वेअर ची पॉवर 3 3/x ची पॉवर 1 प्लस एन सी 2 एक्स ची पॉवर 2 3/x ची पॉवर 2 प्लस एन सी 3 एन मुलांना सबस्टिट्यूट करायचंय 4. ठीक आहे. 4c1 4c2 4c3 एक्स स्क्वेअर ची पॉवर 1 3/x ची पॉवर होईल 3 प्लस 4c4 एक्स स्क्वेअर ची पॉवर 0 हे होईल 1 आणि 3/x टू दी पॉवर 4. आता कोएफिशियंट हे काय होणार आहे, 1 1, राईट. तो काय होणार आहे, एक्स स्क्वेअर ची पॉवर 4 एक्स टू दी पॉवर होईल, हा टर्म होणार आहे तुमचा एक्स टू दी पॉवर 8 प्लस
4C1. 4C1 ची व्हॅल्यू किती असते आपली? 4. सो 4 इंटू एक्स ची पॉवर क्यूब इंटू 3 बाय एक्स. सो एक्स नी कॅन्सल, पॉवर होईल 5. 4 इंटू 3 12. तर एक्स टू दी पॉवर 8 प्लस 12 टाइम एक्स टू दी पॉवर 5 प्लस नेक्स्ट टर्म 4C2. 4C2 किती होतो तुमचा? 4 इंटू 2 2, राईट? सो नेक्स्ट टर्म काय येणार तुमची? इंटू एक्स टू दी पॉवर 4. 3 चा स्क्वेअर 9 अपॉन एक्स स्क्वेअर, कॅन्सल, पॉवर होईल स्क्वेअर, 9 6 54 प्लस 54 एक्स स्क्वेअर प्लस नेक्स्ट टर्म 4C3. 4C3 ची व्हॅल्यू किती असते? 4. तर 4 इंटू एक्स स्क्वेअर इंटू 3 अपॉन एक्स टू दी पॉवर क्यूब. 3 3 9 27 होईल, एक्स स्क्वेअर कट. तो प्लस वाली टर्म काय होणार आहे? ही टर्म बनेल आपली 108 बाय एक्स प्लस लास्ट टर्म 4C4 1. 3 टू दी पॉवर 4 81 अपॉन एक्स ची पॉवर 4. सो हा झाला तुमचा लास्ट क्वेश्चन. ठीक आहे, एक्झाम्पल. आता अजून एक ठीक आहे क्वेश्चन आहे, विच इज लार्जर. ठीक आहे, विच इज लार्जर. एक 10,000 और 1.01 ची पॉवर 100 4 5 6 7. ओके, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 101 ची जी पॉवर आहे ती आपल्याला ओपन अप करावी लागेल, राईट? तर याला आपण काय करणार? आपण स्प्लिट करणार 1.01 ला. काय स्प्लिट करणार? मी याला लिहिल 1 प्लस 0.01 टू दी पॉवर 1000. जेवढे पण 0 3 4 5 6, राईट? आता याचं बायनॉमियल मी कोएफिशियंट फाइंड करेल, तर काय येणार? आन्सर येईल 1000 सी नॉट प्लस एवढं C1 0.01 प्लस बाकीचे जेवढे पण पॉझिटिव्ह टर्म्स आहेत माझे ते. याची व्हॅल्यू किती येणार आहे? 1. याची व्हॅल्यू किती येणार आहे? प्लस दिस 1000 इंटू 0.01 प्लस बाकी पॉझिटिव्ह टर्म्स. आता ही जी व्हॅल्यू आहे ही माझी किती व्हॅल्यू क्रॉस करते? 1000 प्लस 1 ही झाली माझी 1001 आणि प्लस अजून जे पॉझिटिव्ह टर्म्स आहेत माझे ते ऍड होतील. सो काय झाली? ही जी व्हॅल्यू झाली माझी, ही माझी ग्रेटर दॅन झाली, राईट? 10,000 पेक्षा. सो हा झाला क्वेश्चन सॉल्व. ठीक आहे मुलांना, तर इथेच आपण आपला जो लेक्चर आहे आजचा तो स्टॉप करूयात. जे बाकी एक्झाम्पल क्वेश्चन्स आहेत त्याची तुम्ही प्रॅक्टिस कराल, ते तुम्ही स्वतःहून सोडवाल. आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये जी आपली एक्सरसाइज क्वेश्चन्स आहेत तो एक्सरसाइज 7.1 आणि मिसलेनियस आपण ते सॉल्व्ह करूयात. मोस्ट प्रॉबब्ली आपल्याला हा टॉपिक कव्हर करण्यासाठी 1 किंवा मॅक्सिमम 2 लेक्चर्स लागतील. आणि जर सपोज एक लेक्चर मध्ये पूर्ण कव्हर होत नाही तर दुसऱ्या लेक्चर मध्ये मी थोडे एक्स्ट्रा ऍडिशनल प्रॉब्लेम्स घेऊन येईल तुमच्यासाठी. ठीक आहे, चालेल. ओके, सो दॅन थँक्यू सो मच सेशन जॉईन केल्याबद्दल आणि एक्सपेक्ट करतोय तुम्हाला कळालेलं आहे आपण जे पण आज शिकलोय. ओके, थँक्यू सो मच. तुम्ही सेशन लीव करू शकता.